नमस्कार. नमस्कार. माझं नाव तुषार गावंडे. रामसाईड क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे. आपण घाटंजी या तालुक्यात अनुपभाऊ लोणकर यांच्या शेतात आलेलो आहोत. यांच्या तूर या पिकाला रामसाईड या कंपनीचे आमचे काही प्रोडक्ट आहेत ते यांनी वापरलेले आहे. सुरुवातीला ना अल्विन वंडरचा यांनी प्रयोग केला. त्यानंतर अल्विन टॉप, व्हिजॉल आणि व्हिजोमॅक्स या चारही प्रोडक्टचा यांनी वापर केलेला आहे. तरी यांना या चारही प्रोडक्टचे कसे रिझल्ट आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय देऊन द्या. माझं नाव अनुप रमेश लोणकर, राहणार पांडुर्णा बुजुर्ग, घाटंजी आणि जिल्हा यवतमाळ. तुम्हाला रामसाईडचे जे प्रोडक्ट आहेत, सुरुवातीला जे तुम्ही वंडर वापरलं, हे सुरुवातीला कसं माहीत पडलं, कोणी सांगितलं तुम्हाला? मागच्या वर्षी तुमच्या कंपनीचे प्रतिनिधी अनिल भाऊ रामटेके आले होते. त्यावेळेस मी 2 एकर तुरीला मी हे दिलं होतं. आणि त्यावेळेस वातावरण एवढं खराब होऊन वादळामध्ये पूर्ण तूर सापडू नये. 2 एकर मध्ये 15 क्विंटल तूर झाली. 2 एकरामध्ये 15 क्विंटल. आणि त्या बेसवर मग माझ्या लक्षात आलं की या औषधीच्या भरोशावर आपण मोठी हिंमत करू शकतो. अच्छा. तर या वर्षी मग पूर्ण मी 12 एकर क्षेत्र वाढवलं पूर्ण 12 या औषधीच्या भरोशावर. याचाही वापर मी कॉटनवर केला होता. अच्छा. तर कॉटन मध्ये पण 100 पर्यंत बोंड संख्या धरली होती पूर्ण. बरं, आता आपण या क्रॉप मध्ये उभं आहे, तुरीचं पीक आहे. हा, याला आपण सुरुवातीला वंडर जे वापरलं, हा, ते खतामध्ये एकरी 2 बॅग दिलं होतं. खतामध्ये 10-26 मध्ये 2 किलो एकरी 2 किलोच्या प्रमाणे तुम्ही 12 एकर क्षेत्राला पूर्ण दिलं होतं. त्यानंतर जे आहे आपलं जे फ्लावरिंग जसं चालू होऊन जाते, त्याच्यानंतर आपण व्हिजॉल, व्हिजोमॅक्स आणि अल्विन टॉपचे स्प्रे केले. अल्विन टॉप आणि व्हिजोमॅक्स केले. हा, म्हणजे हे कसे केले सुरुवातीला? आता याच्यावर फक्त 3 स्प्रे झालेले आहे. अच्छा, 3 स्प्रे झालेले. तिसरा स्प्रे फक्त 8 दिवस झालेला आहे. बरं. शेवटचा घेऊन. तर जेव्हा शेवरा आला होता तुरीवर, त्यावेळेस पहिला स्प्रे घेतला. आणि त्याच्यानंतर फ्लॉवरिंग स्टेजला पहिला स्प्रे कुठला घेतला? पहिला स्प्रे आपण अल्विन टॉप घेतला. अच्छा. आणि व्हिजोमॅक्स आणि त्याच्यामध्ये इमेमॅक्टिन टाकलं होतं अळीसाठी. हा, हे व्हिजोमॅक्स आणि अल्विन टॉप हे वापरल्यानंतर ज्यावेळेस शेवरा होता, वापरल्यानंतर कसे रिझल्ट वाटले तुम्हाला? फुलाची संख्या एकदम वाढली. आणि त्या फुलावर मग सेकंड स्प्रे घेतला. अच्छा. तो किती दिवसांनी घेतला? तो तिथून 15 दिवसांनी, 15 ते 20 दिवसांनी. त्या स्प्रे मध्ये कुठलं प्रोडक्ट वापरलं? त्या स्प्रे मध्ये अल्विन टॉप आणि व्हिजोमॅक्स. परत रिपीट तेच केलं. आणि आता जेव्हा तुमचा स्प्रे झालेला आहे, आता शेंगा पूर्ण पकडल्या होत्या. त्याच्यानंतर मग तिसरा फवारा मारला, त्याच्यामध्ये अल्विन टॉप आणि व्हिजोल टाकला. अच्छा, अल्विन टॉप आणि शेंगा भरण्यासाठी. एकंदरीत तुम्ही तीन तुमचे तिन्ही फवारणीमध्ये जे आहे ते अल्विन टॉपचा प्रयोग यांनी केलेला आहे. तो कॉमन ठेवला. सुरुवातीला त्यांनी शेवऱ्यावर आणि फुलाच्या अवस्थेत त्यांनी अल्विन टॉप प्लस व्हिजोमॅक्स, आणि आता शेवटचा जो फवारा झालेला आहे त्यांनी अल्विन टॉप आणि व्हिजॉल यांचा स्प्रे झालेला आहे. एकंदरीत तुम्ही दादा, आपण जसं शेतामध्ये फिरलेलो आहोत, तर शेंगांचं प्रमाण हे भरपूर आहे. शेंगा तर वाढल्याच, परंतु आता फुलं पण पुन्हा आलेले आहे. अच्छा. फुलांची संख्या वाढली. शेंगा आपण पाहू शकतो शेतकरी मित्रांनो, की शेंगांची संख्या जी आहे ते एकदम भरघोस शेंगा अशा लागलेल्या आहेत. रिझल्ट एकंदरीत कसे आले? खूप छान आले. म्हणजे मी जे रिस्क घेतली या औषधीच्या वर्षात, तर त्याच्यामध्ये एकदम सक्सेस राहिला. कारण यावर्षी एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या शेतकऱ्यांच्या 80% शेतकऱ्यांच्या तुरी व्हायरसनी किंवा बाकीच्या पूर्ण डिस्ट्रॉय झालेल्या आहे, काहीच उत्पन्न. बरोबर आहे. पण माझ्या तुम्ही सर्व प्लॉट पहा, 12 एकर मध्ये तुम्हाला कुठे व्हायरसही दिसणार नाही आणि सगळीकडे शेंग तुम्हाला सारखी दिसेल. तुम्ही खुश आहे ना? बिलकुल खुश आहे, एकदम समाधानी आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना सांगणं माझं की हेच प्रोडक्ट वापरा. बाकीच्या म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा एकच प्रोडक्टचे जर तुमचे 2-3 स्प्रे जर केले तर हमखास उत्पन्न आहे. बिलकुल. म्हणजे रामसाईडचे प्रोडक्ट जे आहे बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे, चांगले रिझल्ट येतील. आणि याचाच प्रयोग मी हरभऱ्यावर केला. अच्छा. बिलकुल तिसऱ्या दिवशी एकदम हरभरा एकदम माझा वाढला. म्हणजे तुम्ही तुरीच्या व्यतिरिक्त तुम्ही कपाशीला पण केला, हरभऱ्याला पण केला. बिलकुल. बाकी सर्व बेस्ट रिझल्ट आहे, चांगले रिझल्ट आले. छान. ठीक आहे. तुम्ही खुश आहे ना? मी खुश आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन होत आहे आता. अच्छा.